विधान परिषदेसंदर्भात राष्ट्रवादीची बैठक संपन्न. पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल. आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे. संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू. भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी. सुनील करजतकर यांनाही भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. खरं सगळ्या नेत्यांनी मला विश्वास दिला होता की होईल. म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये देखील प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी म्हणून. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे पण मला आनंद आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, आमची सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. उद्या सकाळी 11 वाजता उमेदवार कोण हे कळणार, संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोण अर्ज भरत आहे. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल. पायरीवर मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील, पण 1% सांगता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार आणि नेत्यांसोबत संध्याकाळी महत्त्वाची बैठक. जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं आणि प्रशासनातील समन्वय मजबूत करणं या मुद्द्यांवरती शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. संघटनात्मक तयारीबाबतही मार्गदर्शन केलं जाणार. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्यासोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती. मी पहिला बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातील सभेला अखेर पोलिसांची परवानगी. मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकात होणार. सकल हिंदू समाजाकडून संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राऊतांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लवकरात लवकर बरं होण्याच्या सदिच्छा दिल्या. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं, प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ. 4 मे रोजी गोकुळच्या संचालकांची मुदत संपणार. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन झलक समोर. आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ पोस्ट केला. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटं कमी होणार. भोंदू अशोक खराची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलिसांनी पुढच्या गुन्ह्यात खराचा ताबा मागितला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा ताबा घेतला जाणार. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार.
कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेचं हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीनं प्रकृती खालावत नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत. बीडमधील माजल गावातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाला नवं वळण. पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवले, धर्मांतरासाठीही दबाव टाकल्याची आरोपीची मोबाईल चॅटमधून माहिती समोर. आरोपीच्या जाळ्यात 5 ते 6 मुली अडकल्याचाही संशय. अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण. पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी अटक केली. जमीर गेमिंग ॲपवरती बादशाह या नावानं बनावट अकाउंट चालवतो आणि त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. अकोल्यातील मुलीची फसवणूक प्रकरण म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप. 5 दिवसात पीडित मुलीसोबत काय काय झालंय याचा सखोल तपास करा, हिंदू संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे. भंडाऱ्यामध्ये वहिनीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक. लाखांदूर पोलिसांची कारवाई. प्रेमसंबंध असलेल्या विधवा वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दीरानं हत्या केली होती. ईडीची मोठी कारवाई. रहेजा डेव्हलपरची 1100 कोटींची मालमत्ता जप्त. 2400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. घर खरेदीदारांकडून फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर ईडीकडून कारवाई. नवी मुंबई महापालिकेचा निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाडला बेलापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. 42,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गायकवाडला अटक केली होती. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. कोकण विभागासाठी विशेष तरतुदी. वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा. लिलावात सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. जळगाव शहरातील शनीपेठ व असोदा रोड 2 दुकानं फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं ही दुकानं फोडली आहेत. दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटावर असलेली दुकानं फोडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पिंपरी चिंचवडमधील देहू रोड गोळीबार प्रकरणात दोघा संशयितांना ताब्यात घेतलं. रमेश रेड्डीची गोळा झाडून काल हत्या झाली होती. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून ताब्यात घेतलं. भीषण अपघातात नववधूसह 3 ठार, इतर 6 जण गंभीर जखमी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील वराडसीम गावात अपघात. क्रुझर गाडीचं चाक निखळून गाडीची ट्रकला धडक. गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना हा अपघात झालाय. मुंबईमध्ये एमएमआरडीएकडून बांधल्या जाणाऱ्या फ्लायओव्हरचं काम करणारी ड्रिलिंग मशीन कोसळली. पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या अंगावर मशीन पडल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू. नेहरूनगर पोलीस स्टेशनमधून घरी जात असताना मानखुर्द जवळ ही मशीन अंगावर पडली. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीत भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर का भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे इथं ग्रामस्थांना 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं अंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे विजेचा ताण वाढला. भंडाऱ्यात ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार. पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार. मुंबई महापालिकेनं इमारतींच्या उंचीवरचे निर्बंध शिथिल केलेत. सुधार समितीकडून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी. भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. चाळी भुईसपाट केल्या. अनेकांचे संसार उघड्यावर. शाळेसाठी आरक्षित केलेल्या जागेवरती अतिक्रमण केलं होतं. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग. जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण जमीनदोस्त. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या 60 व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या महापौरांनी अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक बोलावली. कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सरप्राईज व्हिजिट केली होती. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास. ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधी मंडळानं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.
वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदाय आधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सची पाहणी केली. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाच्या अनुषंगानं ब्रिक्स सदस्य देशाच्या प्रतिनिधींची भेट. नागपूर उमरेड रोडजवळच्या चांपा गावाजवळ वाघिणीसह 2 बछड्यांचा मुक्त संचार. तीव्र उन्हामुळे पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघीण बछड्यांसह गावाजवळ वाघाच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार. तरकारी, गूळ, भुसार, फुलबाजार, कांदा, बटाटा, पान आणि केळी बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, प्रशासनाचं आवाहन. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात. 8 जिल्ह्यांमधील 142 जागांवर मतदान सुरू. ममता बॅनर्जी, शुवेंदू अधिकारींसह 1448 उमेदवार रिंगणात, तर निकाल 4 मे रोजी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज नेमण्यात आली. निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात येतोय. निवडणुकीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न. ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेमून दिला. साम दाम दंडभेद यापेक्षा टेररिझम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.